नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आतापर्यंत आपण इथे असं पाहिलं होतं की सरोजने कलाला ओपन चॅलेंज केलं आहे की जर एका महिन्याच्या आत चांदेकरांच्या घरात राहून तू चांदेकरांचे आदर्श सून आहेस हे सिद्ध केलंस तर आयुष्यभर तुझ्याबरोबर चांदेकर ही ओळख जोडली जाईल. कला खरे ही कला चांदेकर म्हणून ओळखली जाईल, पण जर तू हे करू शकली नाहीस तर मात्र तुला चांदेकरांशी कोणतेही संबंध ठेवता येणार नाही. आता कलाने सुद्धा सरोजचं हे चॅलेंज स्वीकारलेलं असतं आणि त्यानंतर आता तिने सुद्धा त्या पद्धतीने वावरायला सुरुवात केलेली असते, कारण आता तिला स्वतःला सिद्ध करायचं असतं. तर आता दुसरीकडे कला ही घरात तर आलेली असते, पण अजूनही तिच्या डोक्यामध्ये विचार काहीतरी वेगळेच सुरू असतात. आता नेमके कलाच्या डोक्यात कसले विचार सुरू आहेत आणि कला कशा पद्धतीने आता या सगळ्या गोष्टींचा छडा लावणार हे सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता इथे कलाला विचार करताना पाहून अद्वैत हा तिला विचारतो, खरे खरे पण कलाचं काही लक्ष नसतं. अद्वैत तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि तिला पुन्हा हाक मारतो, खरे. त्याबरोबर कला म्हणते, का सारखा खरे खरे करतोयस, बोल काय काम आहे. त्यावर अद्वैत म्हणतो, अगं काय झालं, एवढी का ओव्हर पॅनिक होतीयस, मी फक्त तुला हाक मारली, एकटक त्या खिडकीच्या बाहेर का बघतेस. त्यावर कला म्हणत असते, का नाही सहज. त्यावर अद्वैत पुन्हा तिला विचारतो, काही झालं आहे का, काही प्रॉब्लेम आहे का. त्यावर कला अद्वैतला म्हणत असते, एवढा मोठा समोर जो प्रॉब्लेम होऊन बसलाय तो तुला दिसत नाही आहे का. अद्वैत म्हणतो, कशाबद्दल बोलतेस. त्यावर कला म्हणत असते, तुला पोलिसांनी अटक केली होती, ही गोष्ट तू विसरला असशील, मी नाही. हे सगळं कसं झालं, कोणी केलं, ह्या सगळ्याचा शोध अजूनही आपण घेतलेला नाही आहे. त्याबरोबर अद्वैत म्हणत असतो, हो हे सगळं माझ्यासुद्धा लक्षात आहे, याचा सगळ्याचा शोध तर घ्यायचाच आहे, या सगळ्याच्या मुळाशी जायचंच आहे. त्यावर कला म्हणते, कधी जाणार आहेस याच्या सगळ्याच्या मुळाशी, ज्यावेळेस काहीतरी घडून जाईल तेव्हा. त्याबरोबर अद्वैत म्हणतो, हे बघ तू उगाच ओव्हर रिॲक्ट करू नकोस, आपण मिळून या सगळ्याचा शोध घेऊ आणि नक्की सगळ्याच्या मुळाशी लवकरात लवकर जाऊ. कला म्हणते, जाऊ नाही, जायलाच हवं, कारण जोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जाणार नाही ना, तोवर आपल्याला कळणार नाही की हे सगळं नेमकं कोणी आणि का केलं. आणि जोपर्यंत मला कळत नाही ना की तुला पोलिसांनी अटक केल्यानंतर या घरामध्ये किंवा ह्या भागामध्ये कोणाचा फायदा असू शकतो, तोपर्यंत मला चैन येणार नाही. त्यावर अद्वैत म्हणत असतो, हे बघ माझे खूप कॉम्पिटिटर्स आहेत, कदाचित त्यापैकी कोणीतरी एक असेल, पण मला हे शोधून काढायचंच आहे. कारण आजपर्यंत आबांनी हा बिझनेस सांभाळला, त्याच्यानंतर आईने बिझनेस सांभाळला, पण तेव्हा कधीही असा गडबड घोटाळा झालेला नाही आहे. मग जर मी बिझनेस सांभाळताना असा काहीतरी गोंधळ झाला आहे तर नक्कीच सामान्य लोकांमध्ये हा प्रश्न उद्भवतो आहे की चांदेकरांचा धाकटा वारस कदाचित लोकांना फसवतोय, लोकांचे पैसे लुबाडतोय आणि त्यामुळे मला हा आरोप सहन होणार नाही, कारण आजपर्यंत मी कोणाचा साधा 1 रुपयाही बुडवलेला नाही आहे. मग त्याबरोबर कला म्हणत असते, ते सगळं तर झालंच, पण मला हे शोधून काढायचं आहे की हे सगळं का केलं कोणी, कोणाचा काय फायदा, कोणीतरी हे केलं आहे, पण त्याच्या मागे काहीतरी पर्सनल रिझन आहे. त्याबरोबर अद्वैत म्हणत असतो की हो मग उद्या आपण ऑफिसला जाणार आहोतच, त्या उद्यापासून आपण या सगळ्या गोष्टींचा पत्ता घ्यायला सुरुवात करायचाच आहे. त्यावर कला म्हणत असते, नाही आपल्याला उद्या सकाळी ऑफिसला नाही जायचं, आपल्याला आज रात्री ऑफिसला जायचं आहे. अद्वैत म्हणतो, का रात्री जायचं आहे. कला म्हणते, मी सांगितलं आहे ना, म्हणून आपल्याला उद्या रात्री ऑफिसला जायचं आहे, आज रात्री ऑफिसला जायचं आहे. अद्वैतला खरं तर कलाची आयडिया अजिबात आवडत नसते, पण आता कला सांगत असते त्यामुळे अद्वैतकडे काहीच पर्याय नसतो. रात्री सगळ्यांची जेवणं वगैरे झालेली असतात. अद्वैत म्हणतो, आपल्या दोघांना. त्यावर कला म्हणते, हो आपल्या दोघांना झोपायला लवकर जायचं आहे, उद्या सकाळी ऑफिसला जायचं आहे. आता अद्वैत म्हणत असतो, अगं आज आपण. त्यावर कला म्हणते, अरे हो आज आपण जे काम पेंडिंगवर ठेवलं आहे ते सगळं काम आपण उद्या कंप्लीट करणार आहोत, चल तू झोपायलावर. आता अद्वैत वर आलेला असतो. कला म्हणते, तुला सगळ्यांच्या समोर बोलायची काय गरज होती, मी सांगितलं होतं का आपण सगळ्यांना सांगून जाणार आहोत म्हणून. त्यावर अद्वैत म्हणतो, अच्छा म्हणजे कोणाला न सांगता जायचं होतं का. कला म्हणते, हुशार आहेस.
चला. आणि मग आता घरातले सगळेजण झोपलेत या गोष्टीचा अंदाज बांधून कला आणि अद्वैत हे दोघंही रात्रीचे आता त्यांच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. ऑफिस उघडून कला आणि अद्वैत आतमध्ये येतात. अद्वैत हा पहिला तर त्याच्याच ज्या केबिनमधल्या फाईल्स असतात त्या सगळ्या चेक करायला लागतो. पण इथे कलाला मात्र डाऊट असतो, तो म्हणजे राहुलवरती. कारण आजपर्यंत राहुलने डाऊट खावी अशीच कामं केलेली आहेत. त्यामुळे आता अद्वैत हा त्याच्या केबिनमध्ये फाईल चेक्स करण्यात बिझी असतो. तोपर्यंत कला ही राहुलच्या केबिनमध्ये गेलेली असते आणि तिथून तिने राहुलच्या केबिनमधल्या सगळ्या फाईल्स उचलून आणलेल्या असतात. अद्वैत म्हणतो, या सगळ्या फाईल्स तू कुठून आणल्यास? कला सांगते, राहुलच्या केबिनमधून. त्यावर अद्वैत म्हणतो, हे बघ, राहुल केबिनमध्ये नसताना त्याच्या केबिनमधून ह्या अशा फाईल्स आणणं बरोबर नाही आहे. त्याबरोबर कला म्हणत असते, पहिली गोष्ट हे ऑफिस आपलं आहे आणि आपण फॅमिली आहोत, त्यामुळे फॅमिलीच्या वस्तू का आपण शेअर करू शकतो किंवा चेकही करू शकतो. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, पेढीवरती फक्त तुम्ही तिघं काम करता. एक म्हणजे तू, दुसरा म्हणजे सरोज मॅडम आणि तिसरा म्हणजे राहुल. तू तर गडबड केलेली नाही आहेस हे आपल्याला माहिती आहे. सरोज मॅडमची प्रत्येक गोष्ट क्लिअर असते, त्यामुळे त्यांच्याकडूनही गोंधळ होणं शक्य नाही आहे. गडबड करू शकतो तो फक्त राहुलच, कारण आजपर्यंत राहुलने बऱ्याच चुका केलेल्या आहेत. आणि मग आता कला ही राहुलच्या फाईल चेक करायला लागते. तर त्यामध्ये तिला सारडा डीलसाठी त्या लोकांनी जे हिरे मागवलेले असतात त्याची रिसीट सापडते. तीच रिसीट ही असते जी रिसीट कला आणि पोलीस शोधायला आलेले असतात, पण त्यावेळेस त्यांना ती रिसीट सापडलेली नसते. आणि त्यामुळे पोलिसांनी अद्वैतवरती गंभीर आरोप केलेला असतो की याचा अर्थ खरोखर तुम्ही खोटे हिरे वापरता, म्हणूनच तर तुमच्याकडे खऱ्या हिरे परचेस करण्याची नोंद नाही आहे. आता ही गोष्ट कला अद्वैतला दाखवते की हे बघ चांदेकर, ही सारडांच्या डीलसाठी आपण जे हिरे परचेस केले होते त्याची परचेस ऑर्डर राहुलच्या या फाईलमध्ये आहे. ही फाईल राहुलकडे जर होती, त्याच्यामध्ये ही ऑर्डर होती, तर मग राहुलने अगोदरच आपल्याला का नाही दिली? आणि महत्त्वाचं म्हणजे आपण परचेस ऑर्डरची फाईल वेगळीच बनवलेली असते आणि त्याच्या कॉप्या ह्या रिसेप्शनला सुद्धा असतात, ऑफिस स्टाफकडे सुद्धा असतात आणि आपल्याकडे सुद्धा असतात. मग बरोबर फक्त सारडाच्या डीलचीच का बरं इतक्या कॉप्या बनवल्या नाही गेल्या? प्रत्येक वेळेस तर 3-3 कॉप्या असतात ना प्रत्येक डीलच्या. त्याबरोबर अद्वैत म्हणतो, मे बी कॉप्या काढायच्या राहून गेल्या असतील. त्याबरोबर कला म्हणत असते, चांदेकर, ही छोटी गोष्ट आहे का की कॉप्या काढायच्या राहून गेल्या म्हणून? तू विचारलं पाहिजेस मग हे तुझ्या स्टाफला. अद्वैत सानिकाला बोलावतो आणि सानिकाला विचारतो की सानिका, हे काय परचेस ऑर्डर जर निघाली होती हिऱ्यांची तर आपल्या इथे प्रत्येक वेळेस तिचे 3 कॉप्या बनतात. एक माझ्या केबिनमध्ये माझ्या फाईलला असते, एक राहुल सरांच्या फाईलला असते आणि एक आपल्या स्टाफच्या फाईलला असते. मग तरीसुद्धा हा गडबड घोटाळा झाला कसा? या पावतीच्या प्रिंट का नाही निघाल्या? त्याबरोबर ती सांगत असते, आय एम व्हेरी सॉरी सर, पण यासुद्धा प्रिंट निघाल्या होत्या आणि त्या मी स्वतः तुमच्या केबिनमध्ये एक पाठवली होती, राहुल सरांच्या केबिनमध्ये एक पाठवली होती आणि स्टाफ फाईलमध्ये सुद्धा एक ठेवली होती. त्याबरोबर कला म्हणत असते, एक काम कर, तू स्टाफची जी फाईल आहे ती घेऊन ये. आता स्टाफ फाईल आणली जाते, त्यामध्ये अगदी सगळ्या परचेस ऑर्डरची व्यवस्थित माहिती लिहून ठेवलेली असते. सगळ्या ऑर्डर अगदी स्लिप सकट ठेवलेल्या असतात, तारखेसकट असतं सगळं काही. पण बरोबर सारडांच्या डीलची पावती नसते. कला म्हणते, बघितलंस, बरोबर सारडा डीलची पावती नाही आहे, तुझ्या फाईलमध्ये सुद्धा नाही आहे, त्याचबरोबर स्टाफ फाईलमध्ये सुद्धा नाही आहे, फक्त राहुलच्या फाईलमध्ये आहे. तुला ही गडबड नाही वाटत? त्यावर अद्वैत म्हणत असतो, याच्यामध्ये गडबड वाटण्यासारखं काय आहे? राहुलकडून चुकून? त्यावर कला म्हणते, ही गोष्ट छोटी नाही आहे चांदेकर, आणि चुकून घडावी अशी तर नाहीच आहे. आणि बास, मला ना याच्यावरती तुझ्याकडून एक्सप्लेनेशन नको आहे, मला याच्यावरती राहुलकडून एक्सप्लेनेशन हवं आहे की राहुलकडून असं कसं झालं, जर चुकून झालं आहे तर का झालं आहे, आणि जर त्याने मुद्दामून घडवून आणलं आहे तर कशासाठी आणलं आहे. त्यामुळे तू राहुलला जाब विचारायचा, समजलं तुला? त्याबरोबर अद्वैत म्हणतो, बरं ठीक आहे, मी बोलतो राहुल बरोबर, आपण घरी गेल्यावर बोलूया त्याच्याबरोबर. कला म्हणते, आपण नाही, तू, आणि ते सुद्धा तू त्याला खडसावून विचारायचं. अद्वैत म्हणतो, ठीक आहे, मी विचारतो. आता अद्वैत आणि कला रात्रीचे घरी आलेले असतात. सकाळी ब्रेकफास्ट करताना अद्वैत आणि राहुलच फक्त टेबलवरती बसलेले असतात, इतर कोणीही नसतं. इतक्यात त्या ठिकाणी नैना येते. अद्वैत राहुलला विचारतो, राहुल, मी जर तुला एखादा प्रश्न विचारला तर तू त्याचं खरं उत्तर देशील का रे? राहुल मनात तर घाबरतो, पण अद्वैतला तोंडावर म्हणतो, हो दादा, विचार ना, मी कधी तुझ्याशी खोटं बोलतो का?
त्यावर अद्वैत म्हणतो, नाही तू किती खोटं बोलतोस, किती खरं बोलतोस हे तर मला व्यवस्थित माहीत आहेच, पण तरीही मी तुला प्रश्न विचारतोय. आता तू उत्तर देताना विचार कर, मला पटेल असं उत्तर दे. मला सांग, सारडा डीलच्या 3 कॉप्या का नव्हत्या? त्याबरोबर राहुल म्हणत असतो, अरे दादा ते काय झालं, ते तू केबिनमध्ये नव्हतास, त्यामुळे सानिकाने आपल्या पिऊनच्या हस्ते ती जी पावती होती ती माझ्याकडे पाठवून दिली होती. मी ती पावती चेक केली आणि अप्रूव्हल केलं की हो बरोबर बिल आहे, आणि ते चेक साईन करून दिला बिल पे करण्यासाठी. बिल पे केलं. इतक्यात मला एका महत्त्वाच्या व्यक्तीचा कॉल आला, त्याच्यामुळे मी चुकून ती जी प्रिंट होती ती तिथेच ठेवली माझ्या एका फाईलमध्ये आणि मी तिकडनं निघून गेलो. आणि नंतर अरे माझ्या लक्षात राहिलं नाही. मी नयनालासुद्धा त्या रात्री आल्यावर म्हटलं होतं की असं असं झालं आहे, माझ्याकडे ती पावती आहे, तर मला उद्या ती दादाला द्यायची आहे. त्याबरोबर नयना म्हणते की हो ना, राहुल चुकून विसरला असेल. कला म्हणते, नयनाताई मुळात ही विसरण्यासारखी गोष्ट नाही आहे, लाखो रुपयांचा प्रश्न होता. बरं ठीक आहे, चल मी मान्य केलं, राहुल विसरला, पण ज्या वेळेस चांदेकरला अटक झाली त्यावेळेस तरी राहुलला ही गोष्ट आठवायला नको होती का? त्याबरोबर नयना म्हणत असते, म्हणजे कला तुझं काय म्हणणं आहे, हे सगळं राहुलने मुद्दाम केलं आहे का? त्याबरोबर आता राहुलसुद्धा म्हणायला लागतो, दादा अरे मी हे सगळं मुद्दाम का करू, मी खरंच सांगतोय, मी चेक साईन करून दिला आणि ती चुकून रिसिप्ट माझ्याकडे ठेवली आणि मी विसरलो रे, मी खरं बोलतोय. त्याबरोबर आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे राहुल, इट्स ओके, कधीतरी माणसाकडून ही अशी गडबड होऊ शकते, काही हरकत नाही. आता अद्वैतला तर त्याच्या धाकट्या भावावरती विश्वास पटतो, पण कलाला काही राहुलवरती विश्वास नसतो. पण ती विचार करते की इथे वाद घालत बसून काहीही मिळणार नाही आहे. उलट जर आपण राहुलबरोबर जास्त ताणत बसलो तर राहुल सावध होईल आणि तो पुन्हा कुठलीही चूक करताना व्यवस्थित लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाठी काही पुरावे सुटणार नाही याची काळजी घेऊन चूक करेल. त्यामुळे उगाच आपण आता राहुलबरोबर वाद घालत बसायला नको. ती राहुलला फक्त एवढंच म्हणते, बरोबर आहे, ठीक आहे राहुल, तुझ्याकडून चुकून झालं आहे असं तुझं म्हणणं आहे ना, तर माझी काहीच हरकत नाही. फक्त एक गोष्ट व्यवस्थित तल्लखपणे लक्षात ठेवायची, आजच्या नंतर पुन्हा अशा चुका होता कामा नये, समजलं? आणि मग कला ही तिकडनं अद्वैतबरोबर खोलीत निघून गेलेली असते. पण आता खोलीत आल्यावरही कलाच्या मनात मात्र राहुलचे विचारच सुरू असतात. तिला खात्री असते की राहुल नक्की काहीतरी खोटं बोलतोय, या सगळ्यामध्ये काहीतरी गोडबंगाल आहे. मग जर हे शोधून काढायचं असेल तर आपल्याला राहुलवरती लक्ष ठेवावं लागेल. पण मग कसं लक्ष ठेवणार आपण, कारण आपण तर दिवसभर एकतर ऑफिसमध्ये तरी असतो, नाहीतर घरी तरी असतो. मग राहुलच्या मागे कसं जाणार, आणि जर राहुलच्या मागे मी गेले तर घरातल्यांना डाऊट येईल, मग काय करू? मग या दरम्यान कलाला आठवते ती म्हणजे काजू. आता कला काजूला सांगते राहुलचा पाठलाग करायचा आणि तो कुठे कुठे जातो, कोणाला भेटतो हे सगळं मला सांगायचं. आता काजू कलाचं काम करायला तयार होते आणि श्रीनाथ ज्वेलर्समधल्या व्यक्तीला ज्या वेळेस राहुल भेटतो बरोबर त्या गोष्टीचा फोटो काढून आता काजू कलाला पाठवते. कला तो फोटो बघते आणि तिथे श्रीनाथ ज्वेलर्समधल्या व्यक्तीला लगेच ओळखते. ती अद्वैतकडे येते आणि अद्वैतला म्हणते, चांदेकर. त्यावर अद्वैत म्हणतो, भूकंप आल्यासारखी का उगाच आरडाओरडा करतेस? त्यावर कला म्हणते, भूकंपच येणार आहे ना थोड्या वेळात, म्हणून मी अगोदरच तयारी केली आहे, हे बघ काय. आणि मग कला आता अद्वैतला तो फोटो दाखवते आणि म्हणत असते की कळलं, काय गरज आहे राहुलला त्या श्रीनाथ ज्वेलर्सच्या किरण साहेबांना भेटण्याची? बोल ना, आपण तर कॉम्पिटिटेड आहोत ना एकमेकाचे, तरीसुद्धा. त्याबरोबर आता ही गोष्ट अद्वैत हा राहुलला न विचारता या गोष्टी संबंधित आणखीन जरा माहिती काढतो आणि मग अद्वैतच्या समोर येतं की या दोघांच्या गाठीभेटी या वरचेवर होत असतात. मग आता घरात अद्वैत सगळ्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी सांगतो आणि ज्यावेळेस सगळ्यांच्या समोर सगळं सत्य आलेलं असतं त्यावेळेस आबा हे आता राहुलला म्हणतात की हे सगळं तू प्रॉपर्टीसाठी केलंस ना, प्रॉपर्टीसाठी तू अद्वैतला जेलमध्ये घालवलंस ना, मग चा मी त्याच प्रॉपर्टीतून तुला आणि तुझ्या आईला रोहिणीला बेदखल करतोय. आता आबांनी असं म्हटलेलं असतं त्यावेळेस रोहिणीला खूप राग आलेला असतो, पण ती काहीही बोलत नाही, शांत राहते. तर दुसरीकडे आता सरोजने कलाला घरात आणून जवळपास 1 महिना होत आलेला असतो. कलाने सून म्हणून घरची कर्तव्य, पत्नी म्हणून आपल्या नवऱ्याची निर्दोष सुटका करत अगदी ती किती व्यवस्थित आदर्श सून आहे, आदर्श बायको आहे हे सिद्ध केलेलं असतं. आणि त्यानंतर आता सरोजने सांगितल्याप्रमाणे कलाबरोबर आयुष्यभर
कला चांदेकर ही ओळख राहणार असते. म्हणजेच अर्थात आता कला आणि अद्वैत हे दोघं जण आयुष्यभराचे जोडीदार म्हणून बांधले गेलेले असतात. मग आता इथे कला आणि अद्वैत हे दोघंही ठरवतात की जरा काहीतरी फ्रेश व्हायला हवं, काहीतरी फिरून वगैरे यायला हवं. कारण बरेच दिवस झाले फक्त सारडा डीलमध्ये झालेलं अटक वगैरे याच सगळ्या गोष्टींवरती आपली चर्चा सुरू आहे. मग आता ते दोघं जण ठरवतात की आपण कुठेतरी जरा आउटिंग वगैरेला जाऊन येऊ. आता ते दोघं आउटिंगला दोघंच एकत्र छान गेलेले असतात आणि आता दरम्यान ते दोघंही ठरवतात की चांदेकरांची नेक्स्ट जनरेशन आता यायला पाहिजे. त्याबरोबर ते आता ठरवतात की आता सगळं काही व्यवस्थित आहे, सुरळीत आहे, त्यामुळे आपण आता आपल्या पुढच्या आयुष्याचा विचार करायला हवा आणि चांदेकरांना वारसही द्यायला हवा. एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, त्यामुळे प्रॉपर्टीला वारस तर असायलाच हवा. त्याबरोबर आता इकडे हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण दुसरीकडे रोहिणीने मात्र ठरवलेलं असतं की आपण कला आणि अद्वैतला एवढं सुखाने नाही जगू द्यायचं. त्यांच्यामुळे डॅडने मला आणि माझ्या मुलाला प्रॉपर्टीतून बेदखल केलं आहे, याची शिक्षा तर त्यांना मी मिळवून देणारच. नाही जर त्यांना अद्दल घडवली तर नाव नाही सांगणार रोहिणी. त्याबरोबर आता इथे रोहिणी पुढे अद्वैत आणि कलाला त्रास देण्यासाठी काय काय करणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. पण मित्रांनो, तुम्हाला वाटत नाही का रोहिणी आत्या जे काही बोलते, जे काही वागते ते सगळं पूर्णतः चुकीचं आहे? सगळ्यात अगोदर तर ती चांदेकरांच्या घरामध्ये राहायला आली आहे, तीसुद्धा तिच्या मुलाबरोबर. आणि ती चांदेकर नाही आहे कारण तिचं लग्न झालं आहे. आणि राहुलही चांदेकर नाही आहे, तरीसुद्धा त्यांना चांदेकरांच्या प्रॉपर्टीतला हिस्सा हवा आहे. तरी आबा अद्वैत तो हिस्सा द्यायला तयार आहेत. तरी रोहिणीला फक्त हिस्सा नाही तर संपूर्ण प्रॉपर्टी लुबाडायची. हे योग्य आहे की चुकीचं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.